आता आपल्याकडे म्हणलं तर रत्नागिरी फक्त रत्नागिरीच्या व्यतिरिक्त नाही विकत काय. रत्नागिरीची बी आवक आता सध्या शॉर्टेज झाली आहे. मागच्या 15 दिवसात चांगली आवक होती. सध्या आवक कमी आहे. आता सध्या चालू झालं म्हणलं तर कर्नाटकची आवक सध्या आहे भरपूर. थोड्या दिवसात आता केशर चालू आहे, गुजरात केशर. किंमत वगैरे कशी भाव होलसेल रिटेल? हा रत्नागिरी आता सध्या 2400 रुपयेपर्यंत चालू आहे आपल्याकडे. होलसेलमध्ये असं 2200-2400 पर्यंत चालू आहे. कर्नाटक साधारणतः 1000पासून 1400 आणि सध्या मागणी कुठल्या आंब्याला जास्त आहे? मागणी आता काय रत्नागिरी सीझन आता संपला म्हणजे आवक कमी झाली, त्याच्यामुळे रेट वाढणार थोडे. आता मग आता सगळी मागणी कर्नाटक हापूस चालणार. आणि बदाम आणि केसरी का हापूस जास्त चालला कुठला? आता जास्त म्हणलं तर केशरच चालतो आता. अच्छा, केशर आणि कर्नाटक हापूस. आता मागणी आहे, लालबाग आहे, पुन्हा तसंच लंगडा वगैरे हे आहे, त्याला मागणी आहे पण हे आहे थोडं केशरला मागणी जास्त.